जास्त काय बोलत नाहीत पण जर बोलले त्याची परतफेड करून जाणार मला गाडी चुकली तरी चालणार. मी आता त्या उद्याच्या बाजीवाल्यांका सांगून येले की दुसरं बुवा बघा म्हणून. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईंना भेटाया तुम्ही येता का. ये म्हणाला तो मालकी घेऊन गाडीनं बोलवून गणू साईन. ये म्हणाला तो मालकी घेऊन केली त्याने आज्ञा मला. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. मी निघालो तुम्ही येता का सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा कसं नवतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा कसं नवतला मन. डबल बारी फेमस
जागती शक्ती तुला शिमग्याचो उत्सव झकास आम्हाला जागती शक्ती तुला शिमग्याचो उत्सव झकास आम्हाला जागती शक्ती तुला शिमग्याचो उत्सव झकास परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून परंपरा ही लोककलेची जपताव मनापासून तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा स्वर्गापेक्षा सुंदर असा स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा परत इकडच्या रबाळ्यात कधी डबल वारी असेल तेव्हा सुरुवात आपण करूचे ह्या मी आता लक्षात ठेवलं. आता आपल्या 500चे नोटी मिळण्यासारखे नाही टेम्पो घेऊन फिरायची वेळी मी सध्या कलियुगाची परिस्थिती काय कैलासवासी दीपक चव्हाण बुवा यांच्या स्मरणार्थ समीर गावडे बुवा यांच्याकडून माझ्या 7 पंचायती एकदा बघ माझ्या ते समीर गावडे बुवा यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. मग कळत नाही 500ची नोट मग कित्या कमी येतात. मी खरंच बायकोशी येताना एवढं व्यवस्थित बोलून येते पण त्या लक्ष्मीवरच अवलंबून असतं. आता सुद्धा बिचारीचो 2 वेळा फोन येलो होतो, काय हो कितपत बरा आहे ती बाकी आधी किती वाजता येणार बिणार विचारणार नाही, पण शेवटी संसाराची काळजी असतं. काय आजाराच्या वर गेला असणार कारण गॅसची काळजी असतात त्यांना. आता सध्या गॅस मिळत नाही, तिका म्हटलं तू काय टेन्शन घेऊ नको, गॅस बीसचा भागला म्हणजे लाकडांका जाऊ नको आमका. फक्त म्हटलं पाहुण्यान जरा तिकडनं इटमना करूचे काढला ना, जे माका 500 मिळाले असतो ते 2-4 तरी त्याने उडवला. तर म्हटलं असू दे. ते म्हणतात आपलंच माणूस आहे व महिला वर्गांचं मी एवढं चांगलं सांगितलंय. धोतर ज्याने नेसले त्याने जमनी विकले आणि ते माझ्या पॅन्टीचा सांगायला लागले. माझं काही विषयच नाही ना बुवा, मी सध्या परिस्थिती काय आहे ती सांगितली. कारण पूर्वीचा काळ बुवा वेगळं होतो. पूर्वीच्या काळी एखादं पोरगं फाटके पॅन्ट घालून गेलो ना शाळेत तर आई रप्पू करून द्यायची. कशासाठी? शाळेत गेल्यानंतर बाकीची मुलं असतील अमुक माणसाचं पोरगं फाटके पॅन्ट घालून गेलं म्हणून आई रप्पू करून द्यायची. पण आता बदललं ना बुवा, जेवढं फाटके असत तेवढी किंमत जास्त. पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती, अँटेना काहीतरी आंब्यावर लावायचे होय ना. रामायण लागलेला सह्याद्री चॅनल एकच, एका दरवाजावर ठेवायचे आणि एका आंब्यावर चढवी त्या अँटेना फिरवून तो दरवाजावर तो सांगायचो, हे राम दिसता सीता दिसत नाही, मुगळे वाढले जरा तिकडे फिरव. तो वर चढान करा करा अँटेना फिरवी. राम सीता दिसाक लागले की सांगायचं राम सीता दिसतात, लक्ष्मण गायब झाले, मुगळे जरा वाढलेच, अजून जरा तिकडे फिरव. तो घरा फिरवीपर्यंत इकडे रामायण संपायचं. बरोबर ना. पूर्वी अज्ञान होता पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही. हा माका सांगायचा तुका पहिल्यापासून, पण तू माझ्या लक्षातच घेत नाही. त्यांचं कुंकुवाचं पण सांगितलं, टिकले लावतं कालाय तस्मै नमा. आता बुवा ती भांगात सेंदूर भरतात ना, त्या सुद्धा नवऱ्याचा नावाचा बुवा. कपाळाका कुंकू लावतात, ती टिकली लावल्याने तरी चालत, ता सुद्धा बुवा नवऱ्याच्या नावाचा. गळ्यात मंगळसूत्र घालतात ते सुद्धा बुवा नवऱ्याच्या नावाचं. हातात हिरवे बांगडे असतात ते सुद्धा बुवा नवऱ्याच्या नावाच्या. पायात जोडवे असतात ना ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचे. बुवा इतकंच काय तर पोटात जा बाळ वाढवतात ना त्याका नाव सुद्धा बुवा नवऱ्याचा लावतात. इतकी उदार मतवादी वाघिणी आहेत ते. आणि ताच सांगितलंय मी किती वाघिणी आहे.
तर तुम्ही माका उलटाच सांगायला लागलास. म्हणजे चांगल्या सांगण्याची सुद्धा, म्हणून मी पहिल्यांदा बोलले की चांगल्यात किंमत राहिलेली नाही हा. आज फाटक्यात किंमत वाढली. या समोरचा उदाहरण आहे. मी चांगला सांगते, मी 500च्या 3 नोटीवर थांबले, पण जो माणूस ज्या काय उलटा सांगतात तो 7-8 वर गेलो. स्वतः सांगला नाही त्याने, 500चे 7-8 नोटी माका झाले. म्हणजे ह्या कलियुग आहे. आणि ह्याच स्विमिंग टँक पण त्याचं पाणी सुद्धा रोजच्या रोज बदलूचं लागतात. पण ज्यावेळी स्विमिंग टँक भरतात ना तेव्हा 5000 लिटर पाणी असतं, आणि संध्याकाळी जेव्हा खाली करतात उपासतात ना तेव्हा 7000 लिटर होतात. 2000 कसा वाढतात त्या परमेश्वराला माहिती. पोहणाऱ्यांची कमाल. मारवडी वाढव पाणी, मारवडी वाढव पाणी. परिस्थिती बुवा बदलली. पूर्वीच्या काळी नाटकं बसवायचे, सामाजिक नाटक बसवीत गावात, आणि स्त्रीची भूमिका पुरुषच करायचे. आणि सीता वगैरे पळून आणल्याने तर परत नेऊन सोडायचे, कारण ठेवून करतील काय, पुरुषच असत ते. हो जोरात असतो पाटलांचे का, म्हणजे पूर्वीचा काळ सांगते कसं. हिरोच्या हातात रिकामी बंदूक देत, आतमध्ये काय भरी न, आणि ॲटॉम बॉम्बवाल्या स्टेजच्या मागे ठेवायची. सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. हिरोचा काय नसं, रिकामी बंदूक असा. की त्यांनी पडायचं. कोण घाबरलं नाही. पुढे बसा रासम साहेब, मी तोंडान ठॉ केले उगाच केली ना तर तुम्ही खाली. तो ठॉ झाला की हिलन टाकू असा त्यांनी पडायचा. लोकांका वाटायचं हिरो बंदुकीचं बाण घातला ना, पण सगळी कमाल ते ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. असंच नाटक लागलेलं, आणि हिरोची वाक्य ते, अरे थांब तुला मी आता ठार मारतो. असं 4-5 वेळा बोंबाटलो, पण ॲटॉम बॉम्ब काय पेटेना, आणि तो व्हिलन टाकू काय मरेना. ते का वाक्य नव्हतं, कधी ठॉ होतं आणि कधी मरतंय. पण जोपर्यंत ठॉ होत नाही तोपर्यंत मारणार कसो. आणि त्याच्यापेक्षा ह्यो हैराण झालो वाक्य फेक करून, अरे थांब तुला मी आता ठार मारतो, अरे थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिलं की ॲटॉम बॉम्ब वाल्याचं काहीतरी प्रॉब्लेम झालो. मागे जाऊन बघितलं तर त्याचा दोष नाही होतो. थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळेल, आणि तो कांदा वडी तेवढा फुकटचा. तो कांदा वडी ह्यो, अरे थांब तुला मी आता ठार मारतो. तो कांदा वडी, अरे थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला, आणि त्या हिरोक सांगितलं आजच्या दिवस एका चाकूवान मार. माचीस बोललो शेळेली. तो हिरो बोललो, अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार. पण पूर्वीचे लोक खूप हुशार होते. तिने आपल्या पदरचंच वाक्य टाकलं, पुस्तकात नव्हता. अरे आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो, पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची, म्हणून आज बंदुकीने नाही मारित. बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला, आणि पुन्हा वाक्य फेक, अरे थांब तुला मी आता ठार मारतो. असं म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. तो विलन हसतच खाली पडलो, कारण आयुष्यात पहिल्यानं ऐकलं तो चाकूवाचो बार होता. म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही. बुवा तुमच्या अख्ख्या गजरात हसली नसती तेवढी एका गोष्टी का हसली बुवा. आणि ह्योच विषय फक्त मी आता असोच मारणार आहे वाटतं. तुम्ही बरा आपलं काम वेळेवर वेळ. आणि शिगम्याचा एक गाणं बुवाने घेतला. श्री बुवा दीपक चव्हाण यांच्या स्मरणार्थ गांगेश्वर क्रीडा मंडळ GKM शिरगाव आंबेकोल दोन्ही बुवांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक काढलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज माका वाटतं तुमचो दिवस आहे. माझ्याकडे येतात बक्षीस ती सुद्धा तुमका येतात. म्हणजे काय विषय काय समजत नाही. काय लिंबू फिरवला नाही असू. क्षणरंगाचा आनंदाचा, क्षणरंगाचा आनंदाचा सण हा होळीचा, सण हा होळीचा.
जमुनी सोंगे तारी रंगला खेळ शिमग्याचा जमुनी सोंगे तारी रंगला खेळ शिमग्याचा मोबाईल चॅटिंग चालू आहे त्या मोबाईलने होय साहेब तुम्ही तरी माझी इज्जत राखा चॅटिंग या मोबाईलनेच वाट लागली हो हो ह्या गोष्टीसाठी जातात ना तेव्हा सुद्धा मोबाईल घेऊन बाथरूममध्ये जातात आणि बसल्या जागेवरनं चॅटिंग करून विचारतात आता तुला मी काय पाठवू अरे तू कसल्या कामा केलं नाही काय विचारतेस काय पाठवू आता काय केलं आहेस ते पाठव म्हणजे इतकं अतिरेक मोबाईलचं रात्री 2 वाजता सुद्धा काय काय पोरगे आपल्या पोरीक विचारतात काय गो झोपलं अरे मेले रात्री 2 वाजता झोपत नाही तर काय जागे असतात का पण त्या पोरग्यात माणूचा लागत तर रिप्लाय देता हो झोपले मम्मीने पप्पाच्या मध्ये हो मता विचारतं की तरी तू येतं इकडे येत असलंस तर म्हशींच्या वाड्यात नाही येऊ नको एक मस बुळाकली आहे त्याच्यावरनं पाय सरकलो तर तोंड फुटानं म्हणशील पुढल्या दाराने म्हणजे रात्रीचे 2 वाजता काय प्रकार या मोबाईल वाईट गोष्ट नाही चांगली गोष्ट आहे फक्त त्याचा अतिरेक करू नको कारण या मोबाईलमुळे नाती तुटली बरोबर मोबाईल वाईट गोष्ट नाही फक्त त्याचा चांगल्यासाठी उपयोग करा मुलांच्या हातामध्ये मोबाईल द्या पहिल्यांदा लहान मूल झोपत नसलं तर आई अंगाई गीत गायची पण आज पोरग्या झोपत नसलं तर आई मोबाईलवर गाणी लावून देताना झोप मग माका सांगा तू मोठं साधारण 10वीत वगैरे गेलो की तू मोबाईल चॅटिंगच करून सुरुवात करता असू दे ही परिस्थिती आहे या बदलत राहणार बुवाने सांगितलं की कालाय तस्मै नवा आणि बुवाने मगाशी अतिशय सुंदर बुवा मी जर काय बोलले माका जीन्स पॅन्टीबद्दल सांगितलं बुवा फॅशन एवढी वाढली आहे ना एवढी परिस्थिती फॅशन वाढली आहे 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेक जातो तो 36ची कमर आणि 38ची पॅन्ट आणि तो लायनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार तो दर्शन घेऊन वाकलो की मागच्यांका दर्शन घेण्याची काय एक गरज आपोआप दर्शन होतं नमस्कार करायचो बाजूक व्हायचा काय जण पैसे घेऊन उभेच राहतात नेमके खे टाकूचे तेच कळत नाही कॉईन बॉक्स उघडे फॅशन तीच पॅन्ट घालून काय जण जेवणाचे पंक्ती वाढू तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर इकडचे मागाकच विसर ते म्हणतात नको बाबा तुझ्या बटाट्याची भाजी नको तू नजरेच्या आड हो म्हणजे फॅशन करा फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे कारण नवरा आणि नवरी ज्यावेळी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात ना त्यावेळी नवरी असतात ती जीन्सची पॅन्ट घालून जाते पाहुण्यांका प्रश्न पडता नवरीची ओटी घे भरायची मग सांगतात बाय रुमाल आणलं असलं ते 4 तांदूळ बांधून घेऊन जा नारळ काही एवढ्या फिट पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही म्हणजे फॅशन करा फक्त ही संस्कृती आपण जीवन ठेवायची कारण
आता या महिला मंडळ या पोरग्यांक बघितल्यानंतर खूप बरा वाटला, कोकणच अवतरला असा वाटला. प्रत्येक जणांनी साडी नेसलेली बघून, आणि ही संस्कृती आपण टिकवूची आहे. बरोबर बुवानी मग अशी सांगितलं नाही की मंगळाष्टका म्हणतंय की ज्यांची कोणची लग्न झाली नाही, दोघे तिघे जण बुवा रडत घरी गेले. तू माका वाटतं ते 35 ते 42च्या घरातली असते. मी विचारले त्यांका तुम्ही रडतास की ते नाही म्हणतात. बुवान म्हणता अगदी जखमेवर आमच्या मीठ चोळलंय. एक तर म्हणतं 42 वर्ष झाली रकाड लावणी म्हणतात मंगळाष्टका म्हणता काय खुळावलं काय बुवा समजत नाही. पण ज्यांची लग्न झाली नाहीत ना त्यांनी काही एक टेन्शन करू नको, तुमची 100% लग्न होणार. फक्त आता तुमका स्कॉर्पिओ गाडीच मिळेल त्याची अपेक्षा धरू नको. साधी टमटम मिळाली तरी ती स्वीकारा, कारण आता पर्याय राहिलेलो नाही. मला डंपर असलो तरी चालेल, तू स्वीकारा आणि या मे महिन्यापर्यंत मोकळे व्हा. फक्त तुमच्यासाठी मी एक गाणं म्हणतोय, माझ्या ज्यांची लग्न ठरत नाहीत त्यांच्यासाठी. दोन जीवांचे व्हावे मिलन, मंगल या शुभ दिनी गाहले. शुभ मंगल शुभ दिनी गाहले. शुभ मंगल शुभ दिनी गाहले. शुभ मंगल शुभ दिनी. दोन जीवांचे व्हावे मिलन, मंगल या शुभ दिनी गाहले. शुभ मंगल शुभ दिनी गाहले. शुभ मंगल शुभ दिनी गाहले. शुभ मंगल शुभ दिनी. दोन जीवांचे भावे मिलन, मंगल या शुभ दिनी गाहले. शुभ मंगल शुभ दिनी गाहले. शुभ मंगल शुभ दिनी गाहले. शुभ मंगल शुभ दिनी. लग्नाची मजा वेगळीच असतं बुवा. गावात आता मे महिन्यात हळदी असतात ना, तेव्हा मुलीकडे हळद असतात तेव्हा काय परिस्थिती असता बघ बुवा. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. तो आम्हाला घालून शाल, होईल माझं जगीनात. वाचत गाचत येईल वरात, प्रेमानं निरोप द्यावा गं. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा. लाकडे हळदी असतात तेव्हा परिस्थिती वेगळी असतात. निर्मळ गंगेचा पाणी, निर्मळ गंगेचा पाणी, हा नागोट रमानी, हा नागोट रमानी. ब्रह्मानी म्हटल्याबरोबर जे म्हातारे आजी होते ना त्यांचा डोक्या फिरला, गो पोरग्यानो ड्रमानी नाही कळशानी म्हणा. तेव्हा ती पोरगी सांगतात, आजी तुमच्या वेळी तो काळ होता की तुम्ही कळशाने पाणी भरीत होतास. आता एवढं वेळ रवलेलो नाही. 25 लिटरचं कॅन ड्रम नेलो, बोरिंग का लावलो की आणून टाकीत होतलो, म्हणून आम्ही ड्रमाने केलं. असा म्हटल्याबरोबर त्या म्हातारीचा डोक्याच फिरला. ती आजी तिच्या तोंडात जात नाही होते. ती काय म्हणता बघा. ते असतं त्यांना वाटलं त्यांच्या हळदीचं सांगते की काय. याय याय गे युकमिनी, याय याय गे युकमिनी, याय याय गे युकमिनी, याय याय गे युकमिनी, जय जय गे रुक्मिणी, जय जय गे रुक्मिणी, याय याय गे युकमिनी, याय याय गे युकमिनी. जय जय गे रुक्मिणी, जय जय गे रुक्मिणी. नवरो मुलगो जून दिसता, नवरो मुलगो जून दिसता. जून दिसता म्हटल्याबरोबर एका पोरग्यात टाव केलो. आजी म्हणता काहीतरी वेगळा म्हणता, नवरो मुलगो जून दिसता म्हणून त्या पोरग्या आजी काय विचारता बघा. तुका कसं कळलो गे बाळे, तुका
पडलो गे बाये कसं पडलो गे बाये तुका कसं पडलो गे बाये तुका कसं पडलो गे बाये तुका कसं पडलो गे बाये कसं पडलो गे बाये तुका कसं पडलो गे बाये तेव्हा आजी पोरग्यांका सांगता हळद लावताना हात लाजो हळद लावताना हात लाजो गालाक लागलो तेव्हा कळलो आणि मग नवऱ्या मुलात ट्रकच असतात वराडा कॅबिनमध्ये कोंबल्याने की बेंजोवाले टप्पावर सकाळपासून कच्ची लावून म्हणजे वाजवची कच्ची आणि पेटावीतच चाललेत नवऱ्या मुलात पेटावीतच नेणार कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटीनं मारली मला या नटीनं मारली नटीनं मारली मला या नटीनं मारली नटीनं मारली मला या नटीनं मारली कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी या नदीला माझे मिठी मला या नदीला माझे मिठी या नदीला माझे मिठी मला या नदीला माझे मिठी या नदीला माझे मिठी मला या नदीला माझे मिठी पण नवरीच्या घराजवळ गेल्यानंतर कुठचेही बेंजोवाले असू द्या माझ्या रायगड जिल्ह्यातले असू दे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असू दे रत्नागिरी जिल्ह्यातले असू दे ते नवरीच्या घराजवळ गेल्यानंतर याच गाणं वाजवलं या गो दांड्यावर ना फुटते या गो दांड्यावर ना फुटते लग्नाचा विषय खूप मोठा होतो कारण खूप आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट आहे आणि मग काही तिकडे बुवानी मंगळाष्टका म्हटल्याने तो विषय झालो की जेवणाचे पंक्ती वाढून सुरुवात करते काय जण जेवकच गेलेले असतात तू नवरो मारांदे नवरे मारांदे त्यांना काय देणं नसतं ते खावकच गेलेले असतात की सगळा जेवणाचे पंक्ती सगळा जेवण आटोपला की साऊंडवाल्यांचा एक गाणं चालू होता मंडळी जमली सारी जमलेल्या मांडवदारी मंडळी जमली सारी सजलेल्या मांडवदारी बोला शुभमंगल सावधान सावधान मंडपी जोडा शोभे छान 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 मंडपी जोडा शोभे छान 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 मंडपी जोडा शोभे छान 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 मंडळी जमली सारी जमलेल्या मांडवदारी मंडळी जमली सारी जमलेल्या मांडवदारी बोला शुभमंगल सावधान सावधान मंडपी जोडा शोभे छान 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 मंडपी जोडा शोभे छान 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 मंडपी जोडा शोभे छान 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 आधी पैसे घेते वेळी नवरी रडाकचवी गाणं कुठचा लावायचे बघा सासरलाही होय चालली ती ना मी गाणं घेऊ कुणी तुम्ही जा मी सांगते नवरी निघाली की सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी भावाची लाडी
इकडचं बंद आहे ना, आता गावात असतं तर अजून सगळं थोडा बंधन इकडे येतं, कारण पुन्हा येऊन अर्धवट बंद केल्यानंतर जगताची तू माया माऊली, भक्त जनांना तुझी चावली, कृपादायिनी आई भवानी कलियुगी राहू नये. गणपतीत कधी तांडव केलेलं असं तुम्ही विचारलं होतं आणि तुम्ही अक्षरशः त्याची चेष्टा पण केला, पण गणपतीने बुवा किती रूपा घेतलेली होती. त्याच्यात विघ्नहर्ता या रूपामध्ये गणपतीने बुवा तांडव केलेला होता. दुष्टांचा संहार करण्यासाठी, नाश करण्यासाठी विघ्नहर्ता या रूपामध्ये गणपती गजाननाने तांडव नृत्य केलेलं होतं बुवा. रश्मी गणेश म्हात्रे साहेब यांच्याकडून हे 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. शिवनायक ते खास गणेश दादाले नावास, शिवनायक ते खास गणेश दादाले नावास, या जमाड्यात एकच वादा सन्माननीय गणेश दादा म्हात्रे यांच्याकडून हे 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. पूर्वज गुरुबुवा मी जेव्हा जन्मात दिले ना तेव्हा सटवेत सुद्धा मिळाले नाही, तेव्हा मी खय पलटी करत आहे तुका कळाचा सुद्धा नाही रे, एकदम डेंजर माणूस आहे. गणेश दादाले नावास, शिवरायांचे ते खास गणेश दादाले नावास, या जबाळे गावात या एकच वादा गणेश दादा, एकच वादा गणेश दादा, एकच वादा
माका त्याचं काय नसतं. तो व्यसनाच्या आधी एवढं जाता, तो गेल्यानंतर पाठीमागे आई वडिलांचे काय हाल होत असतील याचा कधी मुलं विचार करत नाही. बरोबर ना? आई वडिलांची सेवा करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नको. कारण आई ती आई असते, तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात, पण आई अशी एक व्यक्ती की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार मिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार मिटणार नाही. या ठिकाणी अमोल परब यूट्यूब चॅनल यांच्याकडून पुन्हा एकदा 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. आणि बाप तो बाप असतो, बाप कधीच रडत नाही, बाप एकाच वेळी रडतो. अस्मिता घाडीगावकर यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. माका वाटतं यांका लयच भजन आवडलेलं दिसतं. असू दे, म्हणजे बुवा तुमचं आवडलं ना असं म्हणण्याचा उद्देश करा, म्हणजे तुमच्या पुढे जरा बक्षिसात गेले म्हणून माका वाटलं, बाकी काय विषय नाही. बाप तो बाप असतो, बाप कधीच रडत नाही, तो एकाच वेळी रडतो. ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगा चांगला आहे, असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो, तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. या ठिकाणी मगाशी बुवाने सांगितलं की बुवा पोवाडो म्हणताना तर एवढं बोमटन किती होतंस. मी ज्यावेळी बुवा छत्रपती शिवाजी महाराजांचं पोवाडो म्हणतोय ना, बघा मी यूट्यूब का प्रत्येक वेळी बघितलं असतं. मी मेले तरी माझा विचार करीत नाही, महाराजांसाठी मी पोवाडो म्हणताना मेले तरी चालेल अशा पद्धतीतच बुवा मी पोवाडो म्हणते. उगाच आपलं काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणत नाही. ओके, असो विषय. आणि मगाशी तुम्ही माका कित्या हो एवढाच संपवते आता गजर. फक्त जय जय महाराष्ट्र माझा बुवाने अतिशय सुंदर गाणं वाजवलं म्हटलं नाही होता. हो साऊंडवाले येत नव्हतं,
जरा पेटीचा आवाज द्या ना, हार्मोनियमचा. आणि आता गजर थांबवते. जानकी जय बोला हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की. अरे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अरे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अरे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अरे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी काया, बालपणी गेला शेतू सूर्याला धराया, बालपणी गेला शेतू सूर्याला धराया, बालपणी गेला शेतू सूर्याला धराया. अरे हादरली धरणी थरथरले आसमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. सीतामाई शोधासाठी काढली जलंकार, ते राम नावाचा तू वाचविला लंकार, ते राम नावाचा तू वाचविला लंकार, ते राम नावाचा तू
सत्यनारायण महाराज श्रीरंगदेव